पवार साहेबाबरोबर तुमचं काही बोलणं होतं या विषयावर? या विषयावरती नाही, पण कौटुंबिक. परवाच मी पारदत्तांची आता एंगेजमेंट आहे, हम्म. तर त्यासाठी मी भेटायला गेले होते. त्यांचे आशीर्वाद नक्कीच आहेत. ते येणार आहेत कार्यक्रमाला. ते मला वाटतं पहिल्यांदा बारामतीत तुमच्या निवासस्थानी सहयोगला आले होते खूप वर्षानंतर, असं काही तर झालं होतं ना? हां, दादा गेल्यानंतर. दादा गेल्यानंतर. कारण साहेब म्हणजे मोठे असल्यामुळे दादाच जायचे ना नेहमी. दिवाळीचं कधी काही कार्यक्रम असेल तर मग सहयोगला, किंवा मोस्टली आमचे कार्यक्रम सगळे काटेवाडीलाच व्हायचे, त्याच्यामुळे आम्ही काटेवाडीला असायचो. पण सगळेच होते. पण आता तुम्ही कौटुंबिक गोष्टीत गरज पडली तर त्यांच्यावर चर्चा करता पवार साहेबांवर? कौटुंबिक बोललो. हा, पक्ष कौटुंबिक तर तुमचा वेगळाच आहे, आता काही प्रश्न. ते आमचे कुटुंब प्रमुख असल्यामुळे ज्या कौटुंबिक गोष्टी असतात, लग्न असतील, कुठलं कार्य असेल किंवा काही गोष्टी असतील, तर आम्ही त्यांच्याशीच चर्चा करतो. आणि आता बारामतीमध्ये बहुतेक अजितदादांचा पुतळा होतोय, स्मारक होत आहे, तर ते कसं असणार? त्याच्या एक पुतळा ते करतात हे आमचे विद्यापीठ. हां, पण अजून जो दादांचा मेन सगळ्या जनसंग्रहालय करायचं आहे आणि त्यांच्या पुतळा करायचा आहे, त्यांचं एक स्मारक करायचं आहे, त्याचं आता प्लॅनिंग सुरू आहे. पण ती जागा निश्चित झाली बारामतीत कुठे असेल? जागा निश्चित झालेली. एक तिथे सेंटर पार्क म्हणून आहे, तिथे सध्या करायचं ठरवलेलं आहे, पण अजून त्याला वेळ आहे, सगळ्याच गोष्टी बाबी ठरायच्या आहेत, त्यामुळे काही दिवस लागतील त्यासोबत. पण मी असं ऐकलं होतं की अजितदादांच्या ज्या छोट्या छोट्या वस्तू आहेत तिथपासून तुमच्या लग्नाचे, त्याच्या आधीचे सगळे फोटोग्राफ्स, असं सगळं तिथं असणार आहे? हां, बऱ्यापैकी दादांचा जीवन प्रवास अगदी लहानपणापासून ते आत्तापर्यंत, आणि त्यांनी ज्या गोष्टी आजपर्यंत केलेल्या आहेत, किंवा साहेबांचं जसं जनसंग्रहालय तसं त्यांना काय मिळालेलं आयुष्यामध्ये, त्यांच्या कामानिमित्त जे जे त्यांच्या पोर्टफोलिओ आले तेव्हा मिळालेल्या काही गोष्टी असतील, सन्मानपत्र असतील, अशा सगळ्या गोष्टींचं आपण एक संग्रहालय करायचा विचार आहे. आता तुम्ही अशा व्यक्तीच्या खुर्चीवर बसलात की ज्या व्यक्तीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या कामाचा धडाका आणि प्रभावी निर्णय घेतले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे कसं पाहतात जेव्हा फाईल्स बघता, त्यांची कामाची पद्धत बघता? मी प्रत्येक गोष्ट करताना त्यांनाच आठवत असते, त्यांना समोर ठेवते. तेच तुम्हाला सांगितलं की तुम्ही सावरलं नाही त्या दुःखात. तुम्ही जेव्हा ही निवडणूक लढली बारामतीची, त्यावेळेला हे तुमच्या बारामतीकर तुम्हाला सांगत असतील की, कारण तुम्ही विक्रम पण केला त्याच्यामध्ये. विक्रम पण दादांमुळेच मिळालेला आहे, त्यात माझं तसं काही फारसं. शेवटी दादांनी ज्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत, काही लोकांचं आयुष्य त्याच्यावरती आहे, अनेकांचे आयुष्य वाचवलेले आहेत, अनेकांना आयुष्यात उभं केलेलं आहे. त्यामुळे दादांचं लोकांविषयीच्या भावना आहेत. आपण सगळ्यांनी पाहिलं की दादा गेल्यानंतर ज्या संख्येने लोक आली होती, आणि जिथून जिथून लोक आली होती, अगदी परराज्यातून, अख्खा संबंध भारतामधून लोक आली होती. कुणालाही वाटलं नव्हतं की रोज आपण ज्यांच्यावरची टीका ऐकतोय तो माणूस असा असेल. दादांची चांगली बाजू लोकांना दादा गेल्यानंतर कळली म्हणलं तर, म्हणजे गेल्यानंतर त्यांची किंमत कळली असं म्हणायलाही हरकत नाही. असं कारण दादा दाखवण्यासाठी कधीच करायचे नाही कुठलीच गोष्ट, दादा फक्त करत राहायचे. त्यामुळे त्यांना म्हणजे सगळे म्हणायचे की तुम्ही मुलाखत देत नाही, तुम्ही काय सांगू. ते शेवटचे 5.5 तास जे आम्ही दोघं विमानात होतो ते तर सगळे बदललेलेच अजित पवार होते. तर तुम्हाला जास्त माहिती की ते, कारण तेच त्यांचं मूळ रूप होतं असं सगळेजण म्हणतात. हां, दादांच्या दोन बाजू होत्या. दादा जसे कठोर वाटायचे तसे ते नव्हते, त्यांना फक्त चुकीच्या गोष्टी केलेल्या आवडायच्या नाहीत.
त्यांना असं वाटायचं की मी बारामतीला गेले तर तुम्ही बारामतीलाच भेटा, बारामतीच्या लोकांनी इथे इकडे यायची यायची आवश्यकता गरज नाही, किंवा कुठल्याही लोकांची जिथे असेल तिथे तुम्ही या, हम्म. कामं सांगा, कामं करून घ्या, त्यासाठी वेळ वाया घालू नका. कारण त्यांचं वेळेचं एवढं म्हणजे त्यांचं शिस्त होती की त्यांना उगाच कुणीही काही म्हणजे सांगताना सुद्धा मोजकच बोला, असं तरी अति बोलू नका, मुद्द्याचं बोला असं म्हणायचे ते. त्यामुळे त्यांची शिस्त, त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांचे निर्णय क्षमता प्रचंड होते. म्हणजे त्यांना एकदा लगेच जे काय असेल ते क्षणात, असं ते फार वेळ कशालाच लावायचे नाही. आणि शिस्त तर विचारूच नका, त्यांचा एवढा माहिती आहे. कामाचा व्याप आणि सतत काम करायचे, तर तुम्हाला कधी एक पत्नी म्हणून अडचण यायची त्यांच्याशी कसा संपर्क साधायचा, असं कधी घडलं? नाही, कधी कधी म्हणजे खूप कामात असेल आणि खूप इमर्जन्सी असेल तर तसं कधी सांगायचे. प्रसंग यायचा, पण कुठे असतात हे माहिती असायचं ना, रोज एकदा तरी बोलणं व्हायचं. त्याच्यामुळे मग झालं नाही तर मग PA वगैरे असतातच, तेव्हा संपर्क व्हायचा. पण टू बी ऑनेस्ट, अजितदादांनी कधी पक्ष विलिनीकरणाबद्दल तुम्हाला सांगितलं होतं? नाही, त्यांच्या चर्चा चाललेल्या होत्या असं ऐकलं होतं, पण असं फार म्हणजे ते बोललेले नव्हते. त्यांचं बऱ्याच गोष्टी, मी तुम्हाला म्हटलं की राजकारण ते फारसं घरात बोलायचे नाहीत. त्यांच्या सगळ्या गोष्टी चालायच्या आणि मी माझी कामं करत राहायची, त्याच्यामुळे फारसा मी त्यांचं बिझी खूप सगळ्या गोष्टी असायच्या, तर त्या बोलल्या जात नव्हत्या घरी. आणि मग जेव्हा ही सुरू चर्चा झाली की पक्ष विलिनीकरणाची चर्चा, कारण आणखी अजितदादाचा अंत्यविधी पण झालेला नव्हता, पण ती लगेच चर्चा सुरू झाली. पक्ष विलिनीकरणाची गोष्टी त्याच्यानंतरच जास्त ऐकल्या, म्हणजे आम्ही सुद्धा. दादा करत असतील, बोलले असतील, पण आमच्यासमोर फारशा झाल्या नव्हत्या, त्याच्यामुळे आम्ही अनभिज्ञ होतो त्या गोष्टीसाठी. पण जेव्हा ही चर्चा पहिल्यांदा तुमच्या कानावरती आली की असं काहीतरी पक्ष, त्यावेळेला तुमची प्रतिक्रिया काय होती? नाही, म्हणजे झाली असेल, कारण मी म्हटलं ना की ते फारसे चर्चा जरी केला तरी ते फारसे सांगायचे नाही, पण सांगितल्यानंतर पण ऑलरेडी ह्या सगळ्या गोष्टी, पक्षातली लोक, ह्या सगळ्या गोष्टी होत्याच ना तेव्हा. आणि आम्ही युतीबरोबर म्हणजे सहभागी असल्यामुळे त्याही लोकांचं मला मार्गदर्शन हवं होतं, सगळ्याच गोष्टी होत्या त्याच्यामध्ये. पण आज पक्षप्रमुख म्हणून, कारण सुप्रिया सुळेंनी जर काल परवा सांगितलं की आमच्या बाजूने तर तो विलिनीकरणाचा मुद्दा थांबलाय, एका पक्षाच्या प्रमुख म्हणून तुम्हाला वाटतं की ते विलिनीकरण व्हायला पाहिजे ह्या टप्प्यावरती, का आता तो विचार पूर्ण संपलेला आहे? नाही, सध्या तरी म्हणजे असं बोलल्यानंतर तसं असं काय, म्हणजे सगळ्यांचा आम्ही जेव्हा काय बोलतो तेव्हा सगळ्यांचा विचार घेऊनच बोलतो. कारण पक्षाच्या अनेक लोक आहेत जे की दादांबरोबर होते, त्यांच्याशी मला चर्चा करायला, म्हणजे चर्चा करूनच आम्ही कुठल्याही गोष्टी बोलतो. तर आता तुम्हाला व्यक्तिशः वाटतं की असं पक्षाचं विलिनीकरण व्हायला पाहिजे? अजून तसा काही सगळ्यांनी आम्ही विचार केलेला नाही. पक्ष विलिनीकरणाचा विचार झालेला नाही, म्हणजे आम्ही सगळे जेव्हा बोलतो तेव्हा आमच्या पक्षातले सगळेजण एकत्र येऊनच आम्ही विचार. आणि ते 6 खासदार जे तुमच्या पक्षात येऊ इच्छित आहेत अशी चर्चा असते अजूनमधून, ते आले तर? नाही, प्रत्येकाचं स्वागतच असेल, तो विचार म्हणजे स्वागतार्हच आहे. पण कुठल्याही चांगल्या गोष्टी झाल्या तर नक्कीच आवडतील ना आम्हाला. पण आहेत ते संपर्कात, आमदार काही आहेत तुमच्या संपर्कात? सगळे एकाच पक्षातले होते पूर्वी, त्याच्यामुळे सगळेजण एकमेकांच्या संपर्कात असतात.